बातमी नाशिकमध्ये 2 गटातील झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल केले तर 20 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे। तर 100 पेक्षा अधिक जणांची ओळख पटली आहे। अनेकांची धरपकड सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर संवेदनशील भागावर पोलिसांची नजर राहील असं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, कशा प्रकारे कारवाई करण्यात येते पोलिसांकडून आता? खरं तर अश्विन, नाशिकमध्ये झालेल्या दंगल प्रकारानंतर आता नाशिक शहर पोलीस हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामध्ये जे 20हून अधिक समाजकंटक आहेत त्यांना अटक देखील करण्यात आली आहे आणि 100 पेक्षा अधिक जणांची सध्या ओळख पटली अशी देखील माहिती पोलिसांकडून मिळते। शहरात अनेकांची धरपकड सुरू आहे। नाशिकच्या भद्रकाली त्यासोबत इतर पोलीस ठाण्यांचे जे पथकं आहे ते देखील आता या जे त्या ठिकाणी असलेले समाजकंटक होते त्यांना त्या ठिकाणी त्यांची ओळख पटली आहे। त्यांना हॅलो शुभम बोल। नाशिकच्या भद्रकाली पोलीस आणि नाशिक शहरातील अनेक पथकं जे आहे ते जे त्या दंगलीमध्ये सामील होते त्या समाजकंटकांच्या मागावर गेल्याची माहिती मिळते। संवेदनशील भागामध्ये आता सध्या पोलिसांची नजर ही कायम असणार आहे आणि जे दंगलखोरांचा जो आकडा आहे तो वाढण्याची देखील आता शक्यता आहे। अनेक ठिकाणी आता सर्च ऑपरेशन देखील पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि दंगल भडकवण्याच्या प्रकरणी हे सर्व गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आले। अश्विन, शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।